मुलांना जर हे डब्याला दिलं ना तर मुलं नक्कीच आवडीने खातील. कसं बनवायचं ते सांगतेच. तर नवरात्रीचा 4था दिवस, आजचा रंग आहे पिवळा. ऊर्जा, शक्ती आणि उत्साहाचे प्रतीक म्हणजे पिवळा रंग. इथं मी बारीक चिरून एक कांदा घेतलाय, तुम्ही उभाही चिरू शकता. थोडीशी कोथिंबीर, लाल तिखट, मेयोनीज घेतलंय, नसेल तरी चालतंय. मिक्स करून घेतलं. त्यानंतर कणकेचा गोळा घ्यायचा आणि थोडंसं लाटून घ्यायची चपाती, अर्धी म्हणजे जाडसर राहिली पाहिजे. आणि जे आपण मिश्रण बनवलं होतं त्यामध्ये मीठ शेवटी टाकायचं, कारण कांद्याला पाणी सुटून पोळी फुटू नये म्हणून. आणि असं ते मिश्रण मिक्स करून त्याच्यावरती पसरवून घ्यायचं, गोळा बनवून घ्यायचा आणि कणकेमध्ये बुडून हळूहळू लाटायचा, कारण ते कांद्याचं स्टफिंग बाहेर येऊ शकतं त्यामुळे. आणि असं लाटून घ्यायचं. तव्यावरती तूप टाकायचं किंवा तेल सुद्धा टाकू शकता आणि कमी गॅसवर हळू असं क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं. आणि तुम्ही बघू शकता किती भारी निघलंय. देवांशला जास्त कांदा नाही आवडत, मी थोडासा कमीच टाकलाय. आणि असा रोल करून दह्यासोबत तुम्ही डब्याला मुलांना देऊ शकता.